नाशिकच्या काठे गल्लीतील हिंसाचार प्रकरण 37 संशयित आरोपींना आज कोर्टात हजर करणार. दगडफेक प्रकरणी 1500 जणांविरोधात गुन्हा दाखल. केईएम रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरवर विनयभंगाचा आरोप. 6 महिला डॉक्टर आणि रवींद्र देवकर यांच्या विरोधात केली तक्रार. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. रवींद्र देवकर निलंबित. मुंबईकरांसाठी गुड न्यूज. गारगाई धरणाला राज्य सरकारची मंजुरी. पाणी कपातीच्या संकटातून मुंबईकरांची लवकरच होणार सुटका. विलेपार्ले पूर्वेचं जैन मंदिर महानगरपालिकेने पाडलं. महानगरपालिकेच्या कारवाई विरोधात जैन बांधव आक्रमक. मंदिर पाडणाऱ्या अधिकाऱ्याचं निलंबन करण्याची मागणी. पुढील 2 दिवस मराठवाडा आणि विदर्भात तापमान वाढीचा अंदाज. अकोल्यात काल सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. प्रसिद्ध रांगोळीकार अदम अली मुजावर यांच्या रांगोळीची नोंद. बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमा असलेली रांगोळी साकारली. विश्व विक्रमी रांगोळीची लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. नांदेडमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं बैलगाडा शर्यतीचं आयोजन. बैलगाडा शर्यतीचं उद्घाटन बच्चू कडूंच्या हस्ते पार. यावेळी आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी, कर्जमाफी आणि दिव्यांगाच्या प्रश्नावर लक्ष देण्यावर दिली प्रतिक्रिया. पंढरपुरात माजी क्रिकेटपटू केदार जाधवांनी कुटुंबासहित घेतले श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन. मंदिर समितीच्या वतीनं केदार जाधवांचा सत्कार. अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं सहपरिवारासह शिर्डी साईबाबांचं दर्शन घेतलं. साईबाबा संस्थानच्या वतीनं शॉल साईंची मूर्ती देऊन सत्कार. यावेळी साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित. कल्याणमध्ये सुट्टीच्या दिवशी केडीएमसी ऑन ड्युटी. केडीएमसीने रस्ते आणि फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या टपऱ्यांवर केली कारवाई. 136हून अधिक अनधिकृत टपऱ्या जमीनदोस्त. वाशीमध्ये विद्युत पुरवठा वारंवार खंडित. तक्रारी करूनही महावितरण अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.